ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते कोर्ट पासून. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, ऍडव्होकेट निरंजन म्हणतो की आता आपण शांताच्या गुन्हेगारी बॅकग्राऊंड वर जरा नजर टाकूया. तिच्यावर ह्याआधी गुन्हा सिद्ध झालेला आहे की ती पैशांच्या बदल्यात लहान मुलांना स्वतःच्या घरी आणायची आणि सिग्नलवर भीक मागायला लावायची. इतक्या क्रूर बाईशी सुभेदारांची ओळख होतीच कशी असं म्हणतो तो वकील. सुभेदार सुद्धा ह्या तिच्या काळ्या धंद्यात सामील होते का असं म्हणतो तो. तर सगळ्यांना धक्का बसतो आणि जर का हे सगळं खरं असेल तर ऍडव्होकेट सुभेदार आणि शांतामध्ये कुठल्या तरी कारणावरून वाद झाले असतील. शांता सुभेदारांच्या विरोधात होती आणि त्यांचं खरं रूप ती सगळ्यांसमोर आणणार होती म्हणून सुभेदारांनी शांताचा खून केला असं म्हणतो तो वकील. तर आता प्रियाला खूप आनंद होतो. कदाचित हाच शांताच्या खुनाचा मोटिव्ह आहे असं म्हणतो तो. तर आता इथे प्रियाला खूप आनंद होत असतो. थँक्यू माय लॉर्ड असं म्हणतो आता इथे ऍडव्होकेट निरंजन. तर आता इथे चैतन्याची बोलायची पाळी येते. तर आता चैतन्य काय बोलतच नाही बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अर्जुन बघतो चैतन्याकडे. तर आता इथे चैतन्य का बोलूच शकत नाही. चैतन्य भाऊजी काहीच का बोलत नाही तसं म्हणतो आता इथे सायली. तर आता इथे अर्जुन म्हणतो बोल बोल ऍडव्होकेट चैतन्य या स्टेटमेंट प्लीज असं म्हणतो आता इथे जज. तर आता इथे काय बोलतच नाही चैतन्य. तर आता इथे प्रियाला खूप जास्त आनंद होत असतो. तर आता अर्जुन म्हणतो पुढची आर्ग्युमेंट लढायची मला परमिशन हवी असं म्हणतो इथे अर्जुन. परमिशन ग्रांटेड असं म्हणतात आता इथे जज. थँक्यू असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता इथे तो इशारा देतो चैतन्याला. तर आता इथे अर्जुन जाऊन थांबतो बघा प्रेक्षक खाली. तर आता इथे बघा प्रेक्षक अर्जुन बघतो आपल्या कोटला. त्याला खूप वाईट वाटत असतं कारण तो आता तो कोट घालू शकणार नाही म्हणून. तर आता त्याला हात लावतो तो. तर आता इथे सायलीला सगळं बघून दुःख होत असतं. चैतन्य आणि कल्पनाला पण खूप जास्त दुःख होत असतं आणि आता इथे अश्रू असतात अर्जुनच्या डोळ्यात. तर आता तो हसतो. तर आता इथे अश्विन पण हसतो. मी लॉर्ड ऍडव्होकेट प्रभू यांनी आमच्यावर केलेले आरोप आताच ऐकलेत मी. यांच्या बोलण्यात असेल नसेल कदाचित असू शकतं असणार असल्या शब्दांचा भरपूर उपयोग केला होता असं म्हणतो अर्जुन. मी लॉर्ड कोर्टात कुठली केस असेल नसेल या शक्यतांवर कधीपासून चालायला लागली असं म्हणतो अर्जुन. मला ऍडव्होकेट प्रभू यांना एक साधा प्रश्न विचारायचा आहे मी लॉर्ड. जर प्रमाणे जर का मी खून केला असेल तर आदल्या रात्री मी खून करून दुसऱ्या दिवशी भर रस्त्यात मी डेड बॉडी मी माझ्या गाडीत घेऊन का फिरेन असं म्हणतात इथे अर्जुन. तर आता इथे सगळेजण वा असं म्हणतात. कल्पना वगैरे बघा प्रेक्षक हो. यांना एवढा मूर्ख वाटतोय का मी असं म्हणतात इथे अर्जुन. मी लॉर्ड कदाचित सरकारी वकील ऍडव्होकेट निरंजन प्रभू हे विसरलेत की मी एक क्रिमिनल लॉयर आहे असं म्हणतो अर्जुन. चला हे जे म्हणतायत ते क्षणभर आपण मान्य केलं की मी प्लॅन करून खून केला तर माझा प्लॅन इतका फ्लॉप असेल का असं म्हणतो अर्जुन. सगळे पुरावे नष्ट करायला तुम्हाला कितीचा वेळ लागणार होता असं म्हणतात इथे अर्जुन. कोणीही मला कधीही पकडू शकणार नाही असा प्लॅन मी सहज करू शकलो असतो मी लॉर्ड पण मी ते केलं नाही मी लॉर्ड कारण मुळात मी खून केलाच नाही असं म्हणतो अर्जुन. तर आता सुभेदार सगळे खुश होतात. तर आता प्रियाला खूप दुःख होत असते काय चाललंय म्हणून. हे निल्या तोंड उघड की कसला वकील तू असं म्हणते प्रिया. अर्जुन समोर आल्यानंतर तुझी बोलती बंद झाली की काय असं म्हणते प्रिया मनातल्या मनात. तर आता अर्जुन म्हणतो आता मिसेस शांता कदम यांची डेड बॉडी माझ्या गाडीत कशी आली. एकच कारण असू शकतं मी लॉर्ड. कोणीतरी मुद्दाम ती डेड बॉडी माझ्या गाडीच्या डिक्कीत प्लांट केली होतीस म्हणतो अर्जुन. इन्स्पेक्टर पाटकर यांनी तिथे येईस तोपर्यंत मला माहितच नव्हतं की माझ्या गाडीमध्ये एक डेड बॉडी आहे म्हणतो अर्जुन. हो मी मान्य करतो. मिसेस शांता कदम बरोबर असलेला माणूस मिस्टर जयेश याच्याशी मी कॉन्टॅक्ट मध्ये होतो कारण मला असंच वाटत होतं की मिसेस शांता कदम जयेश बरोबर नवीन जागी सुखरूप पोचतील असं म्हणतो अर्जुन. या सगळ्यातून एकच सिद्ध होतं मी लॉर्ड की मिसेस शांता कदम ह्यांच्या कुणाशी माझा काही संबंध नाही असं म्हणतो अर्जुन. तर आता इथे सुभेदार खूप खुश होतात. हा खून दुसराच कोणीतरी केलाय आणि ते खुनी आय मीन ती व्यक्ती मला यात मुद्दाम अडकण्याचा प्रयत्न करते असं म्हणतो अर्जुन. बघितलं नाही असं म्हणते सायली. मला अगदी माहित होतं. एकदा बोलायला लागले ना की यांच्या समोर कुणाचाही निभाव लागणार नाही असं म्हणते सायली. खरं आहे असं म्हणते कल्पना. आणि अर्जुन जर असंच बोलत राहिला ना तर तो आज नक्कीच निर्दोष सुटेल असं म्हणते ती. ऑर्डर ऑर्डर असं म्हणतात इथे जज. तर आता इथे निरंजन ऍडव्होकेट म्हणतो युअर ऑनर मला अर्जुन सुभेदार यांची उलट तपासणी करण्याची परमिशन द्या असं म्हणतो तो. परमिशन ग्रांटेड असं म्हणतात आता इथे जज. तर आता इथे अर्जुन विटनेस बॉक्स मध्ये जातो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे ऍडव्होकेट निरंजन त्याला काही प्रश्न विचारणार आहे. तर आता इथे तो विचारतो ऍडव्होकेट अर्जुन सुभेदार ज्या रात्री शांता कदम यांचा खून झाला तेव्हा तुम्ही कुठे होता असं म्हणतो. माझ्या बरोबर आईस्क्रीम खात होतो आईस्क्रीम पार्लर मध्ये असं म्हणतो अर्जुन. ओ आय सी असं म्हणतो ऍडव्होकेट. बरं मला सांगा शांता कदम यांना तुम्ही कधीपासून ओळखत होता असं म्हणतो. काही महिन्यापासून असं म्हणतो अर्जुन. शांता कदम यांच्याशी तुमचा काय संबंध होता. एका गुन्हेगारशी तुमची ओळख कशीच झाली होती असं म्हणतो तो. तर अर्जुन कसं सांगू शकत नाही बघा प्रेक्षक हो. बोला सुभेदार बोला असं म्हणतो तो. मिसेस शांता कदम माझ्या क्लायंट होत्या असं म्हणतो अर्जुन. तुमच्या क्लायंट म्हणजे तुम्ही त्यांची केस लढत होता. कोणती केस असं म्हणतो इथे ऍडव्होकेट निरंजन. तर आता इथे प्रियाला उत्सुकता होते काय सांगणार अर्जुन म्हणून. मिसेस शांता कदम यांनी त्यांच्या नवऱ्याविरोधात
केस केली होती असं म्हणतो अर्जुन. त्यांना घटस्फोट हवा होता असं म्हणतो अर्जुन. मिलॉर्ड, मिसेस शांता कदम यांचा नवरा दारू पिऊन त्यांना खूप त्रास द्यायचा, त्यांना मारहाण करायचा आणि तीच केस घेऊन त्या माझ्याकडे आल्या होत्या असं म्हणतो अर्जुन. एक वेळ जरी ही गोष्ट मान्य जरी केली तरी तुमची ख्याती अशी आहे की तुम्ही दोषी व्यक्तीला कधी सपोर्ट करत नाही असं म्हणतो तो. मग लहान मुलाच्या आयुष्याशी खेळणारा शांता कदमची केस तुम्ही का घेतली असं म्हणतो तो. तर आता इथे पाटकरला खूप आनंद होतोय प्रश्न ऐकल्यावर निरंजन ॲडव्होकेटचा. तर आता इथे प्रियाला पण आनंद होतो. तर अर्जुन म्हणतो, अगदी बरोबर म्हणालात तुम्ही. दोषी व्यक्तींना मी कधीच साथ देत नाही. शांताची केस जेव्हा माझ्याकडे आली होती तेव्हा मला कळलं मिलॉर्ड की जे काही वाईट धंदे शांता कदम यांनी केले होते ते त्यांच्या नवऱ्याच्या बळजबरीने केलं होतं. त्यांना ते करायला लागत होतं. सो तेव्हा ती केस माझ्याकडे जेव्हा आली होती त्यात मिसेस शांता कदम निर्दोष होत्या असं म्हणतात इथे अर्जुन. ॲडव्होकेट गडकरी, तुम्ही मिसेस शांता कदमची फाईल जज साहेबांना दाखवा आणि ह्यांना प्रूव्ह करा असं म्हणतो तो. तर आता इथे चैतन्य डॉक्युमेंट घेऊन येतो बघा प्रेक्षक आणि आता तो सबमिट करतो. शांता कदम यांनी त्यांच्या नवऱ्याविरुद्ध FIR फाईल केली होती त्याच्याबद्दल हे रेकॉर्ड आहेत आणि ह्या फाईलमध्ये सगळे रेकॉर्ड सुद्धा आहेत. तर घ्या असं म्हणतो तो आणि देतो बघा प्रेक्षक त्या जजला. आणि एक फाईल आता तो देतो पाटकरच्या वकिलाला म्हणजेच ॲडव्होकेट निरंजनला बघा प्रेक्षक. तर आता इथे ॲडव्होकेट निरंजन वाचतो ते सगळे पेपर्स आणि जज सुद्धा ते पेपर्स वाचतात. युअर ऑनर, मला ॲडव्होकेट सुभेदार यांना सध्या काही प्रश्न विचारायचे नाहीत असं म्हणतो तो. तर आता इथे अर्जुन खाली येतो बघा प्रेक्षक विटनेस बॉक्समधून. तर आता इथे अर्जुन बोलायला लागतो. मिलॉर्ड, मला एका साक्षीदाराला बोलवायचं आहे जो हे सिद्ध करेल की मिसेस शांता कदम यांचा नवरा यांना खूप त्रास द्यायचा आणि मारहाणी करायचा आणि म्हणूनच फक्त गार्डनसाठी त्या माझ्याकडे आल्या होत्या आणि तो शांताचा नवरा नवनाथ कदम असं म्हणतो अर्जुन. मला त्यांना विटनेस बॉक्समध्ये बोलवण्याची परमिशन हवी असं म्हणतो तो. परमिशन ग्रांटेड असं म्हणतात जज. नवनाथ कदम हाजीर हो असं म्हणतात आता इथे जज. तर आता इथे दारू पण आलेला असतो बघा प्रेक्षक शांता कदमचा नवरा. तर आता तो विटनेस बॉक्समध्ये येऊन थांबतो. पूर्ण टायटल असतो त्याचा नवरा. तर अर्जुन म्हणतो, तुमचं नाव? असं म्हणतो तो. नाव असं म्हणतो अर्जुन. नवनाथ कदम असं म्हणतो तो. खूप दारू पिलेला असतो बघा प्रेक्षक तर आता ह्यांना ओळखता तुम्ही असं म्हणतो अर्जुन. शांता असं म्हणतो तो माणूस. बायको आहे माझी असं म्हणतो तो. तुम्ही यांना मारायचात हे खरं आहे असं म्हणतो तो. माझी बायको आहे, मी काय पण करीन असं म्हणतो तो. कोणी बी मला विचारायचं नाही असं म्हणतो तो. म्हणजे तुम्ही कबूल करताय की तुमच्या बायको मिसेस शांता कदम यांना त्रास द्यायचा, मारहाण करायचा म्हणून तर पळून गेली ती घरातून बाहेर असं म्हणतो तो. सोडचिठ्ठी द्यायचं होती तिला मला असं म्हणून सांगून तो हसतो. तर खूप हसतो बघा प्रेक्षक होतो. कानाखाली 4 सणसणीत मारली, कंबरड्यात लात मारली आणि घातलं घराच्या बाहेर हाकलून असं म्हणतो तो. तुम्हाला सांगतो ती जर माझ्या घरात आली असती ना मारूनच टाकलं असतं तिला असं म्हणतो तो. पॉइंट टू बी नोटेड मिलॉर्ड असं म्हणतो अर्जुन. मिलॉर्ड आरोपी स्वतः कबूल करतोय की त्याच्यापासून मिसेस शांता कदम यांच्या जीवाला धोका होता असं म्हणतो अर्जुन. दॅट्स ऑल मिलॉर्ड असं म्हणतो अर्जुन. तर आता इथे अर्जुन जाऊन थांबतो विटनेस बॉक्समध्ये. ॲडव्होकेट प्रभू, तुम्हाला काय उलट तपासणी घ्यायची का असं म्हणतात जज. तर आता इथे ॲडव्होकेट निरंजन म्हणतात, नो मिलॉर्ड, हा साक्षीदार नशेत आहे. नशेच्या अंमलाखाली कोर्टात आल्याबद्दल आणि पत्नीला मारहाण केल्याबद्दल या साक्षीदारावर कारवाई करण्यात यावी असं म्हणतो तो जज. इन्स्पेक्टर सावंत असं म्हणून आता इथे घेऊन जातो बघा प्रेक्षक इन्स्पेक्टर सावंत त्याच्या त्या हवालदारासोबत शांताच्या नवऱ्याला. तर आता इन्स्पेक्टर सावंत परत येतात. युअर ऑनर असं म्हणतो निरंजन, या केसचे इन्चार्ज सिनियर इन्स्पेक्टर सागर पाटकर यांना विटनेस बॉक्समध्ये बोलवायची इच्छा आहे असं म्हणतात इथे तो. परमिशन ग्रांटेड असं म्हणतो जज. तर आता इथे सागर पाटकर येणार बघा प्रेक्षक विटनेस बॉक्समध्ये. म्हणजे तोच माणूस ज्याचा डूक असतं बघा प्रेक्षक अर्जुनवर, तो माणूस. तुम्ही ज्या दिवशी अर्जुन सुभेदार यांना अटक केली त्या दिवसाबद्दल तुम्ही कोर्टाला काही सांगू शकता का असं म्हणतो तो. तर आता इथे पाटकर म्हणतो, हो, अर्जुन सुभेदार यांची गाडी रस्त्यातून जात होती त्यावेळी मी तिथे एका केसच्या संदर्भातून जात होतो असं म्हणतो इथे तो. मला असं दिसलं की अर्जुन सुभेदार यांच्या गाडीला नंबर प्लेट नाही आहे असं म्हणतो इथे तो इन्स्पेक्टर. म्हणून मी त्यांची गाडी थांबवली. तर सुरुवातीला अर्जुन सुभेदार यांनी मला कोऑपरेट करायला नकार दिला, पण जेव्हा मी गाडीच्या पाठच्या बाजूला निघालो तेव्हा ते लगेच फाईन भरायला तयार झाले असं म्हणतो आता इन्स्पेक्टर पाटकर. त्यावेळी ते खूप घाईत दिसत होते. नंतर मला असं दिसलं की त्यांच्या गाडीच्या डिक्कीतून काहीतरी निघतंय. मी त्यांना गाडीची डिक्की उघडायला सांगितली पण त्यांनी टाळाटाळ केली. जेव्हा डिक्की उघडली तेव्हा मला शांता कदम यांची डेड बॉडी सापडली असं म्हणतो तो. तर आता इथे खूप आनंद होतो प्रियाला आणि त्याच वेळी आमच्या लक्षात आलं की हा खून अर्जुन सुभेदार यांनी केला. ऑब्जेक्शन मिलॉर्ड असं म्हणतो इथे अर्जुन. तर आता इथे अर्जुन उतरतो बघा प्रेक्षक विटनेस बॉक्समध्ये खाली. खून खुली केलाय हे इन्स्पेक्टर सांगू शकत नाही असं म्हणतो अर्जुन. त्यांचं काम आहे संशयिताला अटक करणं जे त्यांनी केलंय असं म्हणतो अर्जुन. ऑब्जेक्शन सस्टेंड असं म्हणतात आता इथे जज. हो, मला तेच म्हणायचं होतं की त्यावेळी आम्ही अर्जुन सुभेदार यांना अटक केली असं म्हणतो आता इथे तो इन्स्पेक्टर. दॅट्स ऑल मिलॉर्ड असं म्हणतो आता इथे ॲडव्होकेट निरंजन. तर आता इथे मिलॉर्ड, मला तुम्हाला काहीतरी आणखी दाखवायचं असं म्हणतो अर्जुन. तर आता इथे अर्जुन काहीतरी काढलेलं असतो बघा प्रेक्षक. तर आता इथे फोन असतो तो. माझी कोर्टाला विनंती आहे की त्यांनी हे रेकॉर्डिंग ऐकावं. तर आता ते रेकॉर्डिंग असतं बघा प्रेक्षक एका फोनमध्ये.
तर आता ते रेकॉर्डिंग चालू होणार. तर ते रेकॉर्डिंग मध्ये असं असतं, शांता मावशीच्या घराजवळचा आणि बघ काही इन्फॉर्मेशन मिळते. मला असं वाटतं शांता मावशीच्या घराला जाणारा रस्ता तोच आहे. तर आता इथे सायली म्हणते आपण जज दादांना सुद्धा कोर्टात साक्षी त्याला बोलू शकतो ना, असं म्हणते सायली. हे कसलं रेकॉर्डिंग असं म्हणतो होता जज. जरा एक्सप्लेन कराल का असं म्हणतो होता जज. करतो मी लोड असं म्हणतो होता इथे अर्जुन. मी जेव्हा कस्टडीत होतो तेव्हा या केस बद्दलच्या चर्चा करण्यासाठी एका स्पेशल रूमची परमिशन घेतली होती असं म्हणतो अर्जुन. तेव्हा आमच्या लक्षात आलं की आमच्या टेबलच्या खाली एक मोबाईल रेकॉर्डिंग ऑन करून ठेवला गेला होता असं म्हणतो अर्जुन. ह्या मोबाईल बद्दल इन्स्पेक्टर सावंतनी जेव्हा चौकशी केली तेव्हा कळलं त्या मोबाईल मधला सिम कार्ड इन्स्पेक्टर सागर पाटकर यांच्या नावावर रजिस्टर्ड आहे असं म्हणतो इथे अर्जुन. तर आता प्रियाला राग येतो बघा प्रेक्षक हो. त्या रूम मधली चर्चा जाणून घेण्यासाठी इन्स्पेक्टर पाटकर यांनी तो फोन मुद्दाम तिथे चोरून ठेवला होता असं म्हणतो इथे अर्जुन. तर आता सगळ्यांना धक्का बसतोय सगळं ऐकून बघा प्रेक्षक हो. मिलोड ह्याबद्दल साक्ष देण्यासाठी कॉन्स्टेबल पाटील यांना बोलू इच्छितो असं म्हणतो इथे अर्जुन. परमिशन ग्रांटेड असं म्हणतो इथे जज. थँक्यू असं म्हणतो अर्जुन. कॉन्स्टेबल पाटील हाजीर हो असं म्हणतात. तर आता इथे कॉन्स्टेबल पाटील येतो. तर आता इथे तो कॉन्स्टेबल येतो बघा प्रेक्षक आणि आता इथे विटनेस बॉक्स मध्ये तो थांबणार आहे. तर अर्जुन म्हणतो ह्या मोबाईल बद्दल तुम्ही काय सांगणार असं म्हणतो अर्जुन. मी पाटकर साहेबांचं बोलणं ऐकलं होतं. पोलीस स्टेशन मध्ये एका कॉन्स्टेबलच्या मदतीने त्यांनी हा मोबाईल अर्जुन सुभेदार यांच्या रूम मध्ये लपवला होता. म्हणजे त्यांच्या काय काय प्लॅन आहे ते आपल्याला कळेल आणि त्यांना अडकवणं सोपं जाईल असं म्हणतो इथे कॉन्स्टेबल. पॉईंट टू बी नोटेड मिलॉर्ड असं म्हणतो अर्जुन. कॉन्स्टेबल पाटील तुम्ही जाऊ शकता. थँक्यू सो मच असं म्हणतो इथे अर्जुन. तर आता इथे कॉन्स्टेबल पाटील निघून जातो. इन्स्पेक्टर पाटकर असं बोलवतो आता इथे अर्जुन. तर आता पाटकर येतो विटनेस बॉक्स मध्ये परत. इन्स्पेक्टर पाटकर मला सांग तुम्हाला कुणी टिप दिली होती का असं म्हणतो इथे अर्जुन. की माझ्या गाडीमध्ये तुम्हाला एक डेड बॉडी सापडणार आहे म्हणून असं म्हणतो इथे अर्जुन. तर आता इथे पाटकर बघतो प्रियाकडे. तर युअर ऑनर खरं तर आम्हाला एक निनावी फोन आला होता आणि त्या माणसाने असं सांगितलं होतं की अर्जुन सुभेदार यांना एका गुन्ह्याच्या आरोपाखाली अटक करायचं म्हणून असं सांगतो तो. ह्याचा अर्थ तुम्ही आतापर्यंत जे काय सांगितलंय कोर्टात ते सगळं खोटं होतं असं म्हणतो इथे अर्जुन. इन्स्पेक्टर पाटकरला बघा प्रेक्षकांनी प्रियाला तर भीती वाटायला लागते. इन्स्पेक्टर पाटकर तुमच्यासारख्या सिनियर इन्स्पेक्टरचं असं वागणं अक्षम्य असं म्हणतो जज. तुम्ही कोर्टात खोटं बोललाय आणि म्हणून तुम्हाला दंड ठोकवला जातोय आणि 1 महिना तुम्हाला सस्पेंड केलं जात आहे असं म्हणतात आता इथे जज. तर आता इथे पाया पडते सायली. तुम्ही जाऊ शकता असं म्हणतात इथे अर्जुन. तर आता इथे जातो पाटकर. इन्स्पेक्टर बाहेर. अर्जुन जेलमध्ये असताना सुद्धा त्यांनी हे सगळे पुरावे गोळा कसे केले असं म्हणते प्रिया. अर्जुन सायलीचा हाच वेग राहिला तर शांताचा खून मिस केला हे 2 दिवसात सिद्ध करतील ते असं म्हणते प्रिया. तर आता इथे ऍडव्होकेट निरंजन म्हणतो मला अर्जुन सुभेदार यांना परत काहीतरी प्रश्न विचारायचे असं म्हणतो इथे निरंजन वकील. परमिशन ग्रांटेड असं म्हणतो इथे जज. तर आता इथे बघा प्रेक्षक अर्जुन सुभेदार हा येऊन थांबतो कस्टडीमध्ये म्हणजे विटनेस बॉक्स मध्ये. तर आता ऍडव्होकेट निरंजन म्हणतात शांता कदम तर तुमची क्लायंट होती मग तुम्ही तिला तुमच्या जागेत राहण्यासाठी का नाही नेलं तसं म्हणतो तो. आय मीन मला जरा संशयास्पदच वाटतं असं म्हणतो तो. आता अर्जुन काय करणार. हा खरं बोलला तरी खोटं बोलला तरी मला अटकवेल. मी दोन्ही बाजून मरणार आणि अर्जुनने जे सापळा रचलाय त्याच्यात मी अडकणार असं म्हणते प्रिया. अर्जुन म्हणतो नवनाथ कदम त्यांना सईकडे येऊन त्रास द्यायचा असं म्हणतो अर्जुन. जसं शांता कदम ह्यांना असाही झालं त्यांनी माझी मदत मागितली असं म्हणतो अर्जुन. आणि म्हणूनच मला त्यांना एका वेगळ्या ठिकाणी शिफ्ट करावं लागलं असं म्हणतो अर्जुन. माझा त्यांच्यावर कोणताही संबंध नव्हता. जेवढा काही संबंध होता तो फक्त त्यांच्या काळजीपोटी केला असं म्हणतो तो. मला असं वाटतं मिलॉर्ड की ऍडव्होकेट प्रभूने मांडलेले सगळे मुद्दे मी व्यवस्थित खोडून काढले असं म्हणतो इथे अर्जुन. तर आता इथे कल्पनाला खूप आनंद होतो. एनिथिंग एल्स असं म्हणतो अर्जुन. तर आता ऍडव्होकेट निरंजन म्हणतो मला अजून काय नाही विचारायचंय मिलॉर्ड. तर आता तू जाऊन बसतो बघा प्रेक्षक आता इथे आपल्या जागेवर. ऍडव्होकेट सुभेदार तुम्हाला साक्षीदार म्हणून कुणाला बोलवायचं आहे का असं म्हणतो इथे जज. येस मिलॉर्ड असं म्हणतो इथे अर्जुन. तर आता इथे अर्जुन म्हणतो मिलॉर्ड मला आता मिसेस सायली सुभेदार यांना काही प्रश्न विचारायची परमिशन हवे असं म्हणतात इथे अर्जुन. परमिशन ग्रांटेड असं म्हणतात आता इथे जज. तर आता इथे सायली ते बघा प्रेक्षकांनी आता ती विटनेस बॉक्स मध्ये थांबणार आहे. मिसेस सुभेदार पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये खुनाची वेळ 10 ते 11 दरम्यान सांगितलेली आहे असं म्हणतो अर्जुन. त्यावेळेला तुम्ही कुठे होता असं म्हणतो अर्जुन. तर आता इथे सायली म्हणते मी माझे पती ऍडव्होकेट अर्जुन सुभेदार यांच्या बरोबर आईस्क्रीम खायला गेले होते असं म्हणते सायली. तर आता निरंजन म्हणतो मिलॉर्ड हा काय खेळ चालू आहे असं म्हणतो इथे ऍडव्होकेट निरंजन. अर्जुन सुभेदार यांची बायको त्यांचीच बाजू घेणारे स्पष्ट आहे असं म्हणतो वकील. तर अर्जुन म्हणतो मिलॉर्ड मिसेस सायली सुभेदार ह्या प्रत्यक्ष साक्षीदार आहेत म्हणून त्यांना इथे बोलवलं होतं. थँक्यू असं म्हणतो इथे अर्जुन. तुम्ही जाऊ शकता. तर आता सायली उभारते आणि जाते बघा प्रेक्षक होतो विटनेस बॉक्स मधून बाहेर. मिलॉर्ड मला अजून एका साक्षीदाराला इथे बोलवायचं असं म्हणतो अर्जुन. यांनी माझी बायको जिथे आम्ही आईस्क्रीम खायला गेलो होतो तिथे काम करणारा शेखर असं म्हणतो अर्जुन. परमिशन ग्रांटेड असं म्हणतात आता जज. शेखर हाजीर हो असं म्हणतात आता इथे. तर आता तो येतो बघा प्रेक्षक माणूस. तर तो आईस्क्रीम वाला असतो. तर आता तो येऊन थांबतो विटनेस बॉक्स मध्ये. मिस्टर शेखर तुम्ही मला ओळखता असं म्हणतो अर्जुन. हो तुम्ही आणि तुमची बायको
कुणाच्या रात्री माझ्या आईस्क्रीम पार्लरमध्ये आईस्क्रीम खायला आला होता असं म्हणतो तो. तुमच्याकडे याचा सीसीटीव्ही फुटेज आहे का असं म्हणतो तो. आमच्या आईस्क्रीम पार्लरमध्ये आम्ही अजून सीसीटीव्ही कॅमेरा लावला नाहीये, पण पार्लरच्या बाहेर रस्त्यावरती सीसीटीव्ही कॅमेरा आहे असं म्हणतो तो. तिथून कोण आलेलं आहे कोण गेलंय दिसतं, त्याचा फुटेज आहे माझ्याकडे असं म्हणतो तो. ग्रेट, त्या इथे असं म्हणतो इथे अर्जुन. तर आता तो फुटेज घेतो बघा प्रेक्षक अर्जुन. मिलोड ह्या पेन ड्राईव्ह मध्ये आईस्क्रीम पार्लरच्या बाहेरच्या रस्त्याचं सीसीटीव्ही फुटेज असं म्हणतो अर्जुन. तुम्ही बघू शकता असं म्हणतो इथे अर्जुन. तर आता इथे पेन ड्राईव्ह देतो बघा प्रेक्षक अर्जुन जजला. तर आता इथे जज बघणार आहे. तर आता इथे फुटेज प्ले होणार. तर आता इथे फुटेज चालू होतो आणि बाकी सगळे आनंदात असतात. तर आता प्रिया खूप टेन्शन मध्ये असते. तुम्ही जाऊ शकता असं म्हणतो इथे अर्जुन आईस्क्रीम पार्लर वाल्याला. मिलॉर्ड, मिसेस शांता कदम यांच्या बरोबर असलेल्या जयेश, मला त्याला काही प्रश्न विचारायची परमिशन हवी असं म्हणतो इथे अर्जुन. तर आता इथे म्हणतात जयेश हाजीर हो. तर आता इथे जयेश येतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे जयेशला खूप मार लागलेला असतो. तर आता तो येतो आणि विटनेस बॉक्स मध्ये थांबतो. तर अर्जुन म्हणतो जयेश, तुम्ही आणि मिसेस शांता कदम यांच्या घराचे कागदपत्र शोधायला त्यांच्या घरी गेला होता. त्यानंतर काय झालं असं म्हणतो तो. शांता मावशी घराच्या आत गेले आणि मी बाहेरच थांबलो होतो. तर आता इथे तो सांगतो कसं त्याच्यावर पाठीमागून हल्ला करण्यात आला. तर कसं जयेशने खूप प्रयत्न केला त्या माणसाला थांबवण्याचा, मात्र तो काय थांबू शकला नाही आणि आता मारतो त्याला आणि तिचा डोका आपटतो आणि तिच्या डोक्याला कसा मार लागलेला असतो आणि कसं त्याला फेकलेलं असतं हे सगळं सांगतो बघा प्रेक्षक जयेश. तर आता हे सगळं ऑडिओ दाखवलेलं नाहीये बघा प्रेक्षक. आणि आता इथे अर्जुन म्हणतो तुम्हाला त्याने बेशुद्ध केलं, त्या माणसाचा चेहरा तुम्ही बघितला तसं म्हणतो तो. स्पष्ट बघितलं तसं म्हणतो जयेश. ग्रेट असं म्हणतो इथे अर्जुन. तर आता ऍडव्होकेट निरंजन म्हणतो युअर ऑनर, मला जयेशला काही प्रश्न विचारायचे तसं म्हणतो इथे ऍडव्होकेट निरंजन. प्रिया घाबरवून बसले असते बघा प्रेक्षक हो. परमिशन ग्रांटेड असं म्हणतात आता इथे जज. तर आता इथे ऍडव्होकेट निरंजन येतो आणि आता तो प्रश्न विचारला लागतो जयेशला. जयेश, तुम्ही जर बेशुद्ध होता मग तुमच्या मोबाईलवरून ऍडव्होकेट सुभेदारांच्या मोबाईलवर मेसेजेस कसं गेले असं म्हणतो तो. आम्ही तिथे पोहोचलो हे सांगायला आम्ही अर्जुन सरांना फोन केला होता, पण त्यानंतर जे मेसेजेस आणि फोन केले ते मी नव्हते केले असं म्हणतो तो. कदाचित मला ज्या माणसाने बेशुद्ध केलं त्याने ते केले असावे असं म्हणतो तो. पण मग एवढ्या रात्री तुम्ही लपून छपून घोंगड्या वगैरे घालून शांता कदमच्या घरी का गेला होता असं म्हणतो आता इथे तो. तर इथे जयेश काय बोलू शकत नाही बघा प्रेक्षक हो. शांता मावशीने सांगितलं होतं की तिच्या नवऱ्याला कळेल की तो घरी येणार आहे, म्हणून आम्ही लपून छपून केलं असं म्हणतो तो. तर आता इथे अर्जुन बघतो सायलीकडे आणि आता तो थम्सअप करतो. ह्या जयेशने नशीब माझं नाव नाही घेतलं. अर्जुन सायलीनेच याला सांगितलं असेल की खोटं बोलायचं म्हणून. अर्जुन सायलीने माझ्याऐवजी शांताच्या नवऱ्याबद्दल का बोलायचं ठरलं असं म्हणते प्रिया. मला सांगा, तुम्ही शांता कदम यांच्या प्रत्येक गोष्टीचा अपडेट तुम्ही अर्जुन सुभेदारांना का देत होता असं म्हणतो बघ. सर, अर्जुन सुभेदारांना भीती वाटत होती की नवनाथ पुन्हा मावशीला त्रास देईल म्हणून आम्ही सगळे एवढी काळजी घेत होतो. आणि अर्जुन सर म्हणाले होते की ते त्यांच्या आशिलांना नेहमी साथ देतात असं म्हणतो तो. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, ऍडव्होकेट निरंजन म्हणतो थँक्यू, तुम्ही येऊ शकता. तर आता जातो बघा प्रेक्षक हो जयेश. दॅट्स ऑल युअर ऑनर असं म्हणतो इथे ऍडव्होकेट निरंजन. दॅट्स ऑल मिलॉर्ड असं म्हणतो इथे अर्जुन आणि जाऊन थांबतो तो विटनेस बॉक्स मध्ये. तर आता इथे जज म्हणतात आजचे साक्षी पुरावे ऐकल्यानंतर कोर्ट या निर्णयावर पोहोचले आहेत की अर्जुन सुभेदार अजूनही निर्दोष सिद्ध झालेले नाहीत. पण संशयित म्हणून फक्त अर्जुन सुभेदारच नाही तर नवनाथ कदम आणि जयेशवर हल्ला करणारा माणूस हेही पुढे आलेले आहेत. त्यामुळे हे कोर्ट ह्या खुनाचा कसून तपास करण्याचा आदेश देत आहे असं म्हणतात जज. आणि जयेश कडून त्याच्यावर हल्ला केलेल्या माणसाचा स्केच काढून यावा असं म्हणतात इथे जज. आणि त्या माणसाचा शोध घेतला जावा असं म्हणतात इथे जज. शिवाय अर्जुन सुभेदार यांच्या गाडीमध्ये डेड बॉडी सापडली ह्या व्यतिरिक्त कुठलाही प्रशस्त पुरावा नाही आहे असं म्हणतात जज. त्यामुळे कोर्ट अर्जुन सुभेदार यांची सुटका करत आहे असं म्हणतात इथे जज. तर आता आनंद होतो बघा प्रेक्षक हो, कल्पना, सायलीला वगैरे. तर आता प्रियाला खूप राग येतो. उद्या दुपारी 4 वाजता ह्या केसचा फायनल निकाल लागेल. तर तोपर्यंत अर्जुन सुभेदार पनवेल सोडून कुठेही जाऊ शकणार नाही तसं म्हणतो तो जज. द कोर्ट इज अर्जंट असं म्हणतात आता इथे जज बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सुभेदार मंडळी सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो. तर जज उतरून जातात. मी हे अर्जुनला खूप हलक्यात घेतलं, तो आता फक्त जामिनावर सुटला आणि काय वाटलं तरी तो उद्या निर्दोष सुटणार नाही असं मला बघायलाच हवं असं म्हणते प्रिया. तर आता इथे कल्पना येते बघा प्रेक्षकाने, तर ती अर्जुनला भेटते. तर आता खूप आनंदात असते कल्पना. सायली, चैतन्य, इन्स्पेक्टर सावंत, तुम्ही ज्या स्पीडने इन्व्हेस्टिगेशन केली आहे ना, म्हणूनच आपण बेलसाठी अप्लाय न करता बेल मिळू शकलं असं म्हणतात इथे अर्जुन. तर आता सायली म्हणते आता तर फक्त जामीन मिळालाय, पण तुमच्यावर लागलेला कलंक कायमचा पुसायचा आहे. त्यासाठी उद्याच्या हिअरिंग मध्ये तुम्ही निर्दोष सिद्ध व्हायलाच हवं असं म्हणते सायली. तर आता इथे अर्जुन मिठी मारतो कल्पनाला. तर आता इथे प्रियाचा चेहरा उतरलेला असतो. तर आता इथे सगळे खूप आनंदात असतात. तर आता इथे सगळे कोर्टच्या बाहेर येतात. अर्जुन असं म्हणते कल्पना, मी देवीला साकडं घातलं होतं की तू आज सुटायलाच हवं आणि बघ तिने माझं ऐकलं असं म्हणते आता इथे कल्पना. तुला जामीन मिळालाय, खरंच खूप बरं झालं अर्जुन असं म्हणते प्रतिमा. आता तुला जेलमध्ये नाही राहावं लागणार असं म्हणते आता इथे प्रतिमा. तर आता सगळे मीडियावाले येतात. सुभेदार साहेब, तुम्ही कायद्याचा पळवाट वापरून बेल मिळवून घेतली का असं म्हणतात मीडियावाले. काय असं म्हणतात इथे अर्जुन. तर आता इथे खूप राग येतो सुभेदार मंडळी, नाही काय प्रश्न आहेत म्हणून.
तर आता ते सगळे खूप शॉक्ड असतात. ह्या हिअरिंग मध्ये तुम्ही स्वतःला निर्दोष सिद्ध करू शकला नाही, याचं काय कारण आहे असं म्हणतात ते. तर अर्जुन काय बोलू शकत नाही बघा प्रेक्षक हो. तुम्हाला कायदा कळतो म्हणून तुम्हाला खून पचवणं सहज शक्य आहे, म्हणून तुम्ही ह्या गोष्टींचा वापर करून खुनाचा एकही पुरावा तुम्ही पाठीमागे सोडला नाही, ते खरं आहे का असं म्हणतो तो मीडियावाला. तर आता शांता तुमची क्लायंट होती, आता तुम्ही म्हणाला होता मग एवढी गरीब बाई तुमची फीस देऊ शकली नाही म्हणून तिचा तुम्ही खून केला का असं म्हणतात मीडियावाले. तर आता सगळ्यांना थक्क होते काय विचारतायत म्हणून मीडियावाले. तुम्ही आजच्या हिअरिंग मध्ये हजर होता तर मग असले प्रश्न काय विचारताय मला असं म्हणतो अर्जुन. माझ्या विरोधात कोणताही ठोस पुरावा नाही आणि म्हणून मला जामीन मिळाले असं म्हणतो अर्जुन. शिवाय मी कोर्टाला अजून 2 संशयित दाखवून दिलेत, त्यांचे चौकशी सुद्धा होईलच असं म्हणतो आता इथे अर्जुन बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अर्जुन म्हणतो पण बेल अप्लाय न करता सुद्धा मला बेल मिळाले असं म्हणतो अर्जुन. सो तुमचे हे प्रश्न व्हॅलिड ठरतच नाहीत असं म्हणतो अर्जुन. आणि एखादा अशील फी देऊ शकला नाही म्हणून वकिलाचा खून करतो, यापेक्षा मोठा विनोद मी आजपर्यंत ऐकला नाही असं म्हणते आता इथे सायली. तर आता आजचा बघितले समजा बघा तरी एकामध्ये काय ते. तर आता इथे महिपत म्हणतो नागराजला तुला जर मला सरळ मार्गाने बाहेर काढता आलं नाही तर पळून जायचं असं म्हणतो तो. त्या दिवशी काळोख होता पण मला असं म्हणतो आता इथे जयेश. तर आता इथे स्केच काढायला आला असतो तो. तर आता इथे इन्स्पेक्टर सावंत बघतात त्या दिवशी काळोख होता तरी पण त्याचा चेहरा मी नीट बघितला असं म्हणतो जयेश. म्हणजे हल्लाखोर संतोष लांडगेच आहे असं म्हणतो आता इथे इन्स्पेक्टर. तर आता इथे अर्जुन सायली आणि चैतन्य डिस्कस करत असतात. तर अर्जुन म्हणतो म्हणजे हा संतोष लोणावळेच्या कस्टडीमध्ये असं म्हणतो अर्जुन. तिथे असा माणूस गेला पाहिजे ज्याने गेल्याने त्याला संशय येणार नाही, तो हुशार असायला हवी, धाडशी असायला हवी, हजर जबाबी असायला हवी असं म्हणतो चैतन्य. तुम्ही जशी म्हणताय तशी एक व्यक्ती आमच्या तिघांच्या ओळखीची असं म्हणते सायली. कोर्टात माझ्याशी वाद घालायचं नाही आणि कोर्टाबाहेर माझा नाद करायचा नाही असं म्हणते सायली. ऊर्जा असं म्हणतात तिघी जण अर्जुन चैतन्य आणि सायली. तर आता इथे ऊर्जाला दाखवले बघा प्रेक्षक हो. तर आता उद्याच्या एपिसोडमध्ये ऊर्जा येणार आहे. तर आता रिकॅप सुद्धा इथे संपतो. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.